चला तर आज बनवले झणझणीत अंडा करी। बघितलंच असेल तुम्ही ताट सुरुवातीला। तर गॅस चालू करायचा आहे, त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे। तेल टाकून चांगलं तेल तापू द्यायचं आहे। तेल तापलं की मी ह्याच्यामध्ये जिरं, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबिरीचं वाटण करून घेतलं होतं। ते चांगलं मस्त परतून घ्यायचं आहे। इकडे कुकर पण लावलेला आहे मी भाताचा। संध्याकाळची वेळ आहे जेवणाची, त्यामुळे सर्वच जेवण मी बनवून घेते। तर तुम्हाला दाखवते आज मी काय काय बनवले। चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा चरचर। एका बाजूला माझे 3 गॅसची शिगडी आहे, त्यामुळे काम पटकन होतं। तर दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर पाणी कशासाठी ते पुढे तुम्हाला दिसेलच। ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये मीठ आणि लाल तिखट चटणी आपल्याला टाकून घ्यायची आणि थोडासा सुहाण्याचा ग्रेव्ही मिक्स मसाला टाकला की थोडासा रस्सा जो आहे तो एकदम असा भरून येतो, एकदम पाण्यासारखा होत नाही, छान होतो रस्सा। म्हणून मी थोडंसं टाकते, अगदी जास्त नाही, थोडं टाकते। नाहीतर आपल्या घरचा जो काळा मसाला असतो, चटणी आमच्या गावाकडे बोलतात, तीच टाकल्यानंतर पण छान होऊन जातं। तर हे 6 अंडे शिजवले होते, पण 2 अंडे आधीच संपले। तर इथे पाणी उकळलंय, तुम्ही बघा। तर पाणी आता टाकून घ्यायचं। गरम पाणीच शक्यतो ह्या मसाल्यामध्ये टाकायचं। थंड टाकलं की कालवणाची रस्स्याची जरा टेस्ट बदलते। तुम्ही गरम पाणी टाकून ट्राय करा। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं सगळीकडून। तुम्ही कशी बनवता अंड्याची रेसिपी मला जरा कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही पण अशीच बनवत असाल तरी पण सांगा की ताई आम्ही असंच बनवतो म्हणून। आणि बघा, सिंपल आहे, फारशी काही अवघड नाही आहे। पूर्ण हलवून घेतलेले, चांगली उकळी पण आली आहे। सळसळ उकळायला लागलं की ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली। आत्ताच तुम्ही बघत असाल की एकदम तर्री अशी एकदम हे आलेली आहे, झणझणीतच बनलेला आहे रस्सा। ह्याच्यावरती जरा झाकून ठेवायचे 5 मिनटं। अंडी ऑलरेडी शिजलेली असतात, फक्त मसाला थोडासा शिजण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे। तर 5 मिनटं झाकून ठेवायचं आणि स्लो गॅसवरतीच ठेवायचं। गॅस बंद केल्यानंतर आता तुम्ही बघता एकदम कशी तर्री आली कालवणाला। तर आता इकडे भाकरी पण बनवून घ्यायची आहेत। तर जास्त काही भाकरी बनवायच्या नाही आहेत, मला 2च भाकरी बनवायचे आहेत। मग ह्या भाकरी बनवण्यासाठी मला काही गरम पाण्याची गरज लागत नाही। पीठ माझं हे व्यवस्थित आहे, त्यामुळे एकदम छान मस्त भाकरी होते। मस्त असं घट्ट एकदम मळून घ्यायचं आहे पीठ। पण आता मी कसं एका हाताने कॅमेरा पकडला आहे, त्यामुळे मला दोन्ही हाताने मळता येत नाही आहे, म्हणून मी थोडंसं दाखवते आणि नंतर व्यवस्थित मळून मग पुन्हा हे करते। तर थापून घ्यायची भाकरी। आता भाकरी कसं जनरली गावाकडे राहणाऱ्या सगळ्या बायकांना येतेच, आणि इथे सुद्धा येतेच, असं नाही की नाही येत, असं येतेच भाकरी। नाही तर पुन्हा मला बोलतील की अरे भाकरी येत नाही असं म्हणते। मला आधी येत नव्हती ॲक्च्युली, लग्नानंतर मी भाकरी बनवायला शिकले। लग्नाच्या आधी फक्त चपात्याच बनवायला येत होत्या। तर बघा अशी मस्त बाळ तिकडे माझं हे करते, तिचं चालू आहे खेळायचं, इकडे ह्यांचा अभ्यास चालू आहे। तर भाकरी आता भाजलेली आहे मस्त। शक्यतो वरतीच पलटून टाकली तरी पण भाकरी बनते। कधी कधी मी तवा काढून फ्लेमवरती सुद्धा भाजते भाकरी, तसं असेल तर फुगते भाकरी। इथे पण फुगतेच, पण गावाला कसं चुलीवरती चांगली फुगते। आता इथे कुठं आणायची चूल, आणि गॅसचा सध्या आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये गॅस पाईपलाईन आहे, त्यामुळे सध्या तरी आमचं ठीक चालू आहे। मला पण वाटत होतं की बारकं बाळ आहे आणि गॅसचा काही प्रॉब्लेम झाला तर आपण करायचं काय, कारण तिला आधीमध्ये काही छोटंसं बनवून द्यायला लागतं, तर गॅस तर लागतोच। आणि शिगडी नाही आहे लाईटची। तर अशा पद्धतीने भाकरी मी बनवून घेतले। तर आता ताट करते, या जेवायला। बघा तुम्ही, हां मस्त असं तर्री आलेली आणि झणझणीत। आम्हाला झणझणीतच लागतं, जास्त असं सौम्य नाही जमत। आणि कांदा पाहिजेच नॉनव्हेज काय असेल तर। लिंबू नव्हतं, लिंबू काय आणायला कोण गेलंच नाही, तर लिंबू नव्हतं माझ्याकडे, म्हणून फक्त कांदाच ठेवला ताटात। तर बघा आता ही दुसरीवाली भाकरी जरा चांगली फुगली, पहिलीवाली नाही फुगली एवढी व्यवस्थित, पण दुसरी चांगली फुगली। मी कसं पातळ भाकरी केली, त्यामुळे जास्त फुगणार नाही। थोडीशी जाडसर भाकरी असेल तर एकदम टम फुगते, पण जाड भाकरी शक्यतो नाही एवढी चालत आम्हाला। तर आता भात पण कुकरला लावलेला आहे, अर्धा पेला भात टाकला तरी आम्हाला तिघांना पुरेसा होऊन जातो। तर चला या जेवायला।